वळूयात पुढच्या बातमीकडे. आंबा बागायतदार अडचणीत आल्याचं पाहायला मिळते. अधिकारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याचं दिसते. बदलत्या हवामानामुळे यावर्षी सुद्धा आंबा पीक सध्या संकटात असल्याचं पाहायला मिळतं. आंबा उत्पादक शेतकरी सध्या संकटात असल्याचं पाहायला मिळते, तर दुसरीकडे अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा आंबा पीक संकटात आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून. रवींद्र, आपण बघतोय की अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं बागायतदारांचं नेमकं काय नुकसान होतंय, ते काय संकटात आहे याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये. सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, बागायतदारांना कसा फटका बसतोय? कल्याणी, जर आपण पाहिलं तर बदलत्या हवामानामुळे यावर्षी आंबा पीक संकटात आलं आहे. नोव्हेंबर पावसाळा लांबला, मात्र त्यानंतर कडाक्याची थंडी सुरू झाल्यानंतर फुलोरा मोठ्या प्रमाणात आला होता. फलधारणाही सुरू झाली होती. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं. मात्र अलीकडच्या काळात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे पूर्ण मोहर झाला असून फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता सध्या अशी परिस्थिती आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमुळे अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण व अन्य कामांमध्ये व्यस्त आहेत. बागायतदार वारंवार त्यांच्या कार्यालयात जात आहेत. फुलोराचं सांगतायत की जो मोहर आलेला आहे तो गळून पडलेला आहे. मात्र अधिकारी तिथे कोणत्याही परिस्थितीत भेटत नाहीयेत, काही लक्ष देत नाहीत. त्यामुळे बागायतदार चिंतेत आलेले आहेत. ज्या पद्धतीने कृषी अधिकारी यांच्याकडनं सहकार्य मिळायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने आंबा बागायतदारांना नक्कीच. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता थोडंसं बागायतदारांकडे सुद्धा लक्ष द्यावं हीच अपेक्षा आपण देखील करूया. धन्यवाद रवींद्र, सविस्तर माहितीसाठी.